बंधन के मुटियारा आया बटोला बनके कन्ना दे विच पिपल पतियां बाही चूड़ा खनके बंधन के मुटियारा आया बटोला बनके कन्ना दे विच पिपल पतियां बाही चूड़ा खनके मेरे सोने वे माई मेरा किथे नहीं ओ दिल लगना मेरे सोने वे माई मेरा किथे नहीं ओ दिल लगना माई घडला कधी समजना काही ये कसा उजळली चांद मखमली 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 रेशमाचा दुवा रेशमी 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 बंध जोडला जीव तुझ्या या जीवावरती झालंय परत दंग चुकला ठोका कसा काळजाचा ग धडधड वाढे संग हे सपन हे पहाटेच अधुऱ्याशा भेटीच इशारा दे नजरेचा मला मोगऱ्याची दरवाळ श्वासात घुटमाळ तुझ्या पायी झालो मी खुळा घडला कधी समजना काही ये कसा उजळली चांद रेडी आहे आपल्या ब्रायडल ग्रुपला वेलकम करण्यासाठी Shaadi.com वरती भेटलेले होते दोघं आणि एका वर्षात त्यांना झालं प्रेम आणि त्यांनी डिसाईड केलं की आता पूर्ण आयुष्य एक दुसऱ्यांसंगती निभवायचंय राईट तर हे पूर्ण एक वर्ष ह्यांचं कसं गेलंय हे मी तुम्हाला एका गेम थ्रू सांगेल कॅन आय हॅव टू चेस प्लीज तर तुम्हाला माहिती कुठले वचन वचन म्हणजे लास्टपर्यंत ते मी निभावी
ते खूप इम्पॉर्टंट आहे. बेसिकली तेच की लास्टपर्यंत साथ देणं हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. ब्रिलियंट. एक तर मला कळलं की दोघांनाही वचनं माहिती आहे, म्हणजे ते लोक लाईफ टाईम ते वचनं फॉलो करतील. तर माझ्याकडे तुमच्यासाठी काही वचनं आहे, ते तुम्हाला माझ्या मागे रिपीट करायचे. ठीक आहे. सो विल गो विथ युअर वचन फर्स्ट. थोडा इधर आ जाओ. तुम्हाला माझ्या मागे रिपीट करायचं आहे की मी अर्चना आज हे वचन घेते की आजच्या नंतर मी कधीही मितेशला शॉपिंगची डिमांड करणार नाही. शॉपिंगची डिमांड करेल. आय थिंक त्या वचनासाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. ठीक आहे मितेश, मी तुझ्या साईडला येते. तुझं वचन हे की मी मितेश हे वचन घेतो की आजच्या नंतर जर कधी माझ्या आणि अर्चनाच्या मध्ये भांडणं झाली तर सर्वात पहिले मी सॉरी बोलणार. कारण माझे जिजू पण हेच करतात. अच्छा. ठीक आहे. माझे जिजू पण तेच करतात. एकदा जोरदार टाळ्या आपण आपल्या लवली कपलसाठी वाजूया. आणि शो गेममध्ये सिम्पल असं होणार आहे की मी ह्यांना काही प्रश्न विचारेल आणि जर त्यांना असं वाटतं की ह्या प्रश्नाचं उत्तर अर्चना आहे तर त्यांना अर्चनाचा शू वरती करायचा आहे, आणि जर त्यांना असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर मितेश आहे तर त्यांना मितेशचं शू वरती करायचं आहे. तर अर्चना आणि मितेश, मी तुम्हा दोघांना रिक्वेस्ट करेल की आपला एक शू स्वॉप करा. येस. सो द गेम इज व्हेरी सिम्पल. तुमच्या हातामध्ये जे व्हाईट फ्लावर आहे दॅट इज अर्चना. व्हाईट फ्लावर इज अर्चना, रेड फ्लावर इज मितेश. ठीक आहे. आणि मी तुम्हाला काही प्रश्न विचारेल. जर वाटतं की या प्रश्नाचं उत्तर अर्चना आहे तर तुम्हाला अर्चनाचं फूल वरती करायचं आहे विच इज व्हाईट फ्लावर. आणि जर तुम्हाला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर मितेश आहे तर तुम्हाला मितेशचं फ्लावर वरती करायचं आहे विच इज फ्लावर. ओके. ठीक आहे. चलो. तर माय फर्स्ट क्वेश्चन इज की जसं तुम्हाला सांगितलं की हे लोक भेटलेले होते shaadi.com वरती, राईट. तर माझा पहिला प्रश्न हा आहे की सगळ्यात पहिले मेसेज क्या होते आपल्या ग्रुप जोरदार टाळ्या वाजूया. माझा नेक्स्ट प्रश्न हा आहे की 1 वर्षाचा चांगला कॉन्व्हर्सेशन झाला असेल, दोघं एक दुसऱ्यांना भेटले असतील, एक दुसऱ्यांना ओळखून घेतलं असेल, राईट. तर सगळ्यात पहिले आय लव्ह यू कोणी बोललं? क्या बात आहे. आय थिंक सगळे स्टार्ट आपल्या मितेशने केले. एकदा टाळ्या आपण ग्रुपसाठी वाजूया. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न हा आहे की 1 वर्षामध्ये जेवढी अग्रीमेंट्स झाले असतील तेवढे डिसअग्रीमेंटसुद्धा झाले असतील, राईट. तर तुमच्या हिशोबाने लग्नानंतर सगळ्यात जास्त भांडण कोण करणार? हे पण करतात. चलो क्या बात आहे. माझा नेक्स्ट प्रश्न हा आहे की तर ठीक आहे, जर भांडणं बायको केले तर सगळ्यात पहिले सॉरी कोण बोलणार? क्या बात आहे. आय थिंक शी ओन्स दॅट जर मी भांडली तर सॉरी पण मीच बोलणार. माझा लास्ट क्वेश्चन हा आहे की लग्नासाठी सगळ्यात जास्त एक्साइटेड कोण आहे? ये थोडा डिसअग्रीमेंट हो गया. अर्चनाला नाही वाटत की लग्नासाठी तुम्ही एक्साइटेड आहे ॲज मच एस ती आहे. दोघं एकदा टाळा पण आपल्या लवली कपलसाठी वाजूया. वेल थँक्यू सो मच लवली कपल. मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की प्लीज हॅव अ सीट. गेम खूप सिम्पल आहे. म्युझिक प्ले होणार आणि तुम्हाला सेटलमेंट बघून कळलंच असेल की संगीत खुर्ची आहे. सो व्हेरी सिम्पल. म्युझिक प्ले होणार, तुम्हाला फिरता करायचं आहे डान्स. हॅलो जय. जशी म्युझिक स्टॉप मी एक टास्क दे, तुम्हाला ते टास्क कंप्लीट करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही चेअरवरती बसू शकता. ओके ओके रेडी? ओके. डीजे करा ना म्युझिक प्लीज.
एक गोल्डन बँगल आणायची आहे. गोल्डन बँगल. गोल्डन बँगल. जिसको बैंगल मिल गई बैठ जाओ. जिसको बैंगल मिल गई बैठ जाओ. चलो सर, थैंक यू सो मच फॉर प्लेइंग. एक चष्मा आणायचा आहे. चलो चलो, गिव मी वन चेयर. प्रशांत चिटिंग करतोय. चलो, can I have the music, please? नमस्ते बहनों और भाइयों, बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस साल का लोकप्रिय गीत ये एका पर्सनला कन्व्हिन्स करायचं आहे टू डू 10 पुशअप्स. चलो चलो, जो आ गया वो करो. बैठ जा. जिसका हो गया बैठ जा. जिसका हो गया बैठ जा. तुम्हा लोकांना ब्राईड आणि ग्रूमला एक ग्लास पाणी पाजवायचंय. बैठो बैठो. आणि एक और चेयर खाली ना फिरा के बैठ. प्रशांत जिंकतो की हे जिंकतात. कॅन आय हॅव प्लीज. To click one selfie with the bride and groom. Show me and त्याच्यानंतर तुम्ही देखो मेरे को सेल्फी दिखानी और फिर बैठना है. रुपेश साठी एकदा जोरदार टाळ्या पण वाजवा. रुपेश कोणाची साईड आहे? मितेशची साईडला 1 पॉइंट जातो बिकॉज मितेशची साईड भाग घेऊन जिंकली आहे. आपली ब्राइड आणि ग्रूम इतके लवली दिसत आहेत की छोट्याशा टेक्निकल इश्यूला आपण नजरअंदाज करून आता पुढचा कार्यक्रम पुढे नेऊया. वेल, आता जसं बोलतात की लग्नाचा पहिला जो सेरिमनी किंवा पहिला जो फंक्शन असतो ती असते एंगेजमेंट, राईट? आणि त्याच्यानंतर जो सगळ्यात फन असा सेरिमनी जी असते किंवा फंक्शन जो असतो तो असतो संगीत, राईट? तर आता आपण आपल्या ब्राईड आणि ग्रूमच्या आजच्या दिवसाची संगीत सेरिमनी सुरू करणार आहोत. आणि सगळ्यात पहिले ही सेरिमनी सुरू करण्याच्या आधी मी आपल्या ब्राईड आणि ग्रूमच्या आई वडिलांना रिक्वेस्ट करेल की तुम्ही स्टेजवरती या. वेल, आपल्या लेकरांसाठी ॲक्च्युली जर कुठलं खूप जास्त महत्त्वाची व्यक्ती त्यांच्या जीवनात असते तर ते असते त्यांचे आई वडील. ते आई वडील जे लहानपणापासून मोठ्यापणापर्यंत त्यांना सांभाळतात, त्यांचे सर्व गरजा पुरे करतात, इतकं त्यांना काबिल बनवतात की ते एक दुसऱ्यांसाठी आपला एक लाईफ पार्टनर चूज करू शकतो. तर आय थिंक आजच्या हे संगीतचा जो प्रोग्राम आहे हे आपण आपल्या आई वडिलांना मान देऊन सुरू करूया. कॅन वी हॅव द म्युझिक प्लीज? त्वमेव त्वमेव परं त्वमेव
सगळ्यात फर्स्ट परफॉर्मन्स ते जे ग्रुपसाठी खूप जास्त प्रिय असे आहे, नंतर आपल्या ग्रुपची मम्मी मिसेस वीणा आणि त्यांचा एंटायर योगा ग्रुप. मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना, मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना, लेने तुझे ओ गोरी आएंगे तेरे सजना. मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना. ओ हो ओ. कसं वाटलं मग परफॉर्मन्स? मज्जा आली? ग्रुप वाटत आहे की नाही सर्व हिरोईन आणि हिरो सारखे. तर आता हिरोईन आणि हिरो आपल्या इथे आहे, तर आय थिंक एक रॅप वॉक तो जलवा जलवा. Look your ways out the walk, light it up to the beat. Come on, जलवा जलवा जलवा. girl, just with attitude and every latitude. Miss my booty, come on, baby, do you do the work? This motor है जलवा, this motor है. क्या बात आहे. थँक्यू सो मच. नेक्स्ट आपल्यासाठी जे परफॉर्म करणारा गीत आहे ते आहे नितेशच्या साईडने त्यांची बहीण आणि त्यांचे जिजू नन अदर दॅन श्वेता अँड प्रिन्स.
चोरी हवा से है बंधी डोरी रे शर्म छोड़ी थोड़ी थोड़ी नैनों की है बोले छोड़ी तेरी शर्मी करने दे चोरी गोरी 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 चली कहाँ चोरी चोरी हवा से है बंधी डोरी रे गलियों में भागती सोती ना जागती कूदती भागती रातों में चांदनी है चांद पीछे पड़ा गलियों में भागती सोती ना जागती कूदती भागती रातों में चांदनी है चांद पीछे पड़ा चोरी गोरी 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 चली कहाँ चोरी चोरी हवा से है बंधी डोरी रे शर्म छोड़ी थोड़ी थोड़ी नैनों की है बोले छोड़ी तेरी शर्मी करने दे चोरी गोरी 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 चली कहाँ चोरी चोरी हवा से है बंधी डोरी रे अरे रास्ता रास्ता देखो आप मेरी लड़ी है अरे रास्ता रास्ता देखो आप मेरी लड़ी है अरे हाथ से लड़ी है वो पास मेरे खड़ी है मुझे जानती है जब से ये मरती है तब से मैं भी इससे चोरी छुपे चाहता हूँ तब से दिल में ये मेरे बस गई खामोश सोना सोना बाबा सोना सोना बाबा सोना 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 ओ मेरे सोना 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 दे दूंगी जान जुदा मत होना मेरे तुझे बनके मैं जाना हुआ तो सोना तू ना मत होना ओ मेरे सोना 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 रास्ता रास्ता देखो आप मेरी लड़ी है अरे हाथ से लड़ी है वो पास मेरे खड़ी है अरे रास्ता रास्ता देखो क्या बंगार काय दमदार असा परफॉर्मन्स होता. प्लीज 2 मिनिटं स्टेजवरती या. मला एक प्रश्न विचारायचा आहे, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले? 6 वर्ष झाले. तर नाव दॅट यू नो की आपले ग्रूम आणि आपले ब्राईड लग्न करणार आहेत, राईट? तर जर तुम्हाला त्यांना एक मॅरेजची ॲडवाईस द्यायची आहे तर तुम्ही त्यांना काय ॲडवाईस देतील? बायकोचं सगळं ऐक बाबा. आय थिंक ही ॲडवाईस एक नंबर अशी होती. ॲडवाईससाठी आपण जोरदार टाळ्या वाजूया. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग मी ऑन द स्टेज. वेल लेडीज अँड जेंटलमॅन, नेक्स्ट जे आपल्यासाठी परफॉर्म करायला येणार आहे ते आहे असे 2 लोक ज्यांच्यासाठी आपले ग्रूम म्हणजेच मितेश हे खूप प्रिय असे आहे. ते 2 लोक ज्यांच्यासाठी मितेश आयुष्य असे मी बोलू शकते. नन अदर दॅन आपल्या हँडसम ग्रूमचे पेरेंट्स, आपल्या हँडसम ग्रूमचे आई मिसेस वीना आणि मिस्टर विजय. प्यार हुआ इकरार हुआ है प्यार से फिर क्यों डरता है दिल प्यार हुआ इकरार हुआ है प्यार से फिर क्यों डरता है दिल कहता है दिल रास्ता मुश्किल मालूम नहीं है कहाँ मंजिल कहता है दिल रास्ता मुश्किल मालूम नहीं है कहाँ मंजिल प्यार हुआ इकरार हुआ है प्यार से फिर क्यों डरता है दिल क्या खूब लगती हो बड़ी सुंदर दिखती हो क्या खूब लगती हो बड़ी सुंदर दिखती हो दिल से कहो कहते रहो अच्छा लगता है जीवन का हर सपना अब सच्चा लगता है क्या खूब लगती हो बड़ी सुंदर दिखती हो
लेके मैं निकला ओ गड्डी लेके और रास्ते पर ओ सड़क में एक मोड़ आया, मैं तुझे छोड़ आया, ओ एक मोड़ आया, मैं तुझे छोड़ आया। रब जाने कब गुजरा अमृतसर हो, कब जाने लाहौर आया, मैं तुझे छोड़ आया, एक मोड़ आया, मैं तुझे छोड़ आया। क्या बात आहे यार, काय परफॉर्मन्स होता काका. प्लीज 2 मिनिटं स्टेजवरती या. ही परफॉर्मन्स तुम्ही दिला आहे म्हणजे मी नक्की अशी चकित पडलेली की नक्की तुम्हीच नाचतायत की कुठला बॉलिवूडचे स्टार नाचतायत. एकदा जोरदार टाळ्या पण त्यांच्यासाठी वाजूया. मला एक विचारू द्या, मी एक गोष्ट ॲक्च्युली पूर्ण डान्समध्ये नोटीस केली. मला माहिती नाही तुम्ही नोटीस केली असेल की नाही, पण काकू सगळे स्टेप्स करत होते आणि काका नुसतं त्यांना बघून बघून फॉलो करत होते. तुम्ही नोटीस केलं ना? तर काका, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की हे फक्त डान्समध्येच होतं की घरी असंच होतं? घरी पण आम्ही असतो मला असा डान्स करायला मिळत नव्हता, पण आज आमची पत्नी असल्याकारणाने ती थोडी डान्सर आहे, त्याच्यामुळं मलाही देखील थोडंसं स्टेप करायला मिळतं. काय बात आहे. आन्सरसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवू. खूपच सुंदर असे तुम्ही कपल आहात. प्लीज हॅव अ सीट आणि एन्जॉय द शो. नेक्स्ट आपल्यासाठी परफॉर्म करायला येत आहे आपल्या ग्रूमच्या साईडने त्यांचे व्हेरी फेवरेट अँड आय थिंक समबडी ज्याच्यासाठी त्यांनी पूर्ण चाइल्डहुड असा एन्जॉय केला असेल जसं कुठल्या मित्रासंगती सुद्धा नसेल केला. नन अदर देन मितेशचे भाऊ सिद्धेश. मुझको हुई न खबर, चोरी चोरी छुप छुप कर सूरज हुआ मत्था, चार जलने लगा, आसमां ये हाय क्यों पिघलने लगा। मेरा 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 फैन हो गया, मेरा बात आहे. आय थिंक मितेशची पूर्ण
फॅमिलीज पूर्ण एंटरटेनिंग फॅमिली आहे, सगळेच्या सगळे डान्सर्स आहे. एकदा जोरदार टाळ्या आपण सिद्धेशसाठी वाजवाल. नेक्स्ट आपण वळत आहेत त्यांच्यासाठी जे आत्ता इथे उपस्थित असलेले सर्वांमधून सगळ्यात जास्त क्यूटेस्ट, एकदम क्यूट आहेत. म्हणजे माझे तर फेवरेट झालेत. मी आल्यापासून माझा माईक काही सोडला नाही आहे. लेडीज अँड जेंटलमॅन, आत्ता जे परफॉर्म करणार आहे ते आहे अद्रित चिपळूणकर. चमके सितारे देखो हमारे शत्रु तो सारे हारे. जय हम वो सिपाही जो है सदा ही रूप शिवा का धारे. जय हे आज अंधेरे छटे हैं, कम हुए हैं घटे हैं, कल जो दुश्मन यहाँ थे आज पीछे हटे हैं. गाती ये धरती है, गाता ये अंबर है, गाती है सारी हवा. तेरे मन में शिवा, मेरे मन में शिवा, सांसों में शिवा, प्राणों में शिवा, हर घड़ी में शिवा, हर दिशा में शिवा आज पूजा हुआ है. जय जय शिवा. तेरे मन में शिवा, मेरे मन में शिवा, सांसों में शिवा, प्राणों में शिवा, हर घड़ी में शिवा, हर दिशा में शिवा आज पूजा हुआ है. जय जय शिवा. तेरे मन में शिवा. क्या बात है यार. हा होता आजच्या संगीतचा एकदम दमदार, एकदम झिंगाट असा परफॉर्मन्स. एकदम जोरदार टाळ्या आपण वाजवा अद्रित. अद्रितसाठी जोरदार टाळ्या आपण वाजवा. जेवढा जास्त क्यूट तो आहे. हाऊ मेनी इयर्स ओल्ड इज? किती वर्षाचा आहे? 2 इयर्ससाठी सगळे प्रॉप्स रिमेंबर करून एकदम बीटवरती परफॉर्म करणं काही छोटी गोष्ट नाही आहे. आय थिंक खूप खूप जास्त टॅलेंटेड असेल. तुम्हाला टाळी देतो, हायफाय देतो, हायफाय. व्हेरी गुड. तो होणार आहे एकदम एका स्पेशल पर्सनसाठी, एक खास पर्सनसाठी.
त्यांचं नाव तर मी नाही घेणार की ते खास पर्सन कोण आहे, लेकिन ते परफॉर्म करण्यासाठी येत आहे आपल्या ब्राईडची मोठी बहीण दीपिका. आणि आय थिंक हा डान्स दीपिकाचे जे फिलिंग्ज आहेत ते दर्शवणार आहे. आणि हे फक्त दीपिकाच्याच फिलिंग्स नाही आहे, तर आय थिंक त्यांचे पेरेंट्ससुद्धा हेच विचार करतात. सो इतका चांगला परफॉर्म तुम्ही केलाय. तुम्हाला कळलं का परफॉर्मन्स कोणासाठी होता? तो एक्सपिरियन्स मी सांगितला आणि नंतर जो जमाई जो येणार आहे तो पण रामसारखाच असावा ही अपेक्षा करते. ओके, तो चलो फिर आपके हस्बैंड को भी बुला लो स्टेज पे. आ जाओ. ऐसे कैसे? मी तर स्टार्टिंगलाच बोलली आज तर मी कोणालाच नाही सोडणार आहे. तर आपण आज पाहिलं की सगळेच जण एकदम हिरोईन आणि हिरोसारखे डान्स करतात, बरोबर? तर मी ही अपॉर्च्युनिटी मिस नाही करू इच्छिते. तर यू विल हैव टू से समथिंग मेरे पीछे से रिपीट करना है. सलमान को ऐश्वर्या पसंद है, सलमान को ऐश्वर्या पसंद है, रितेश को जेनेलिया पसंद है, रितेश को जनेलिया पसंद है, पर मुझे तो राखी सावंत पसंद है. दीपिका कोटकर पसंद है. क्या बात आहे. तर जोरदार टाळ्या वाजवा मला लवली कपलसाठी. प्लीज हॅव अ सीट, तुम्ही बसू शकता. वेल, नेक्स्ट आपल्यासाठी परफॉर्म करायला येत आहे आपल्या ब्राईडचे साईडचे ब्राईडचे मामा नन अदर देन मिलिंद काका. तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पलक पे मुझे ढाक से उठा के. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पलक पे मुझे ढाक से उठा के. तेरे संग जीना यहाँ तेरे संग मर जाना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. क्या बात आहे यार. एक चीज तर मी खूप नोटीस केली आहे, दोन्ही फॅमिलीमध्ये खूप एकदम टॅलेंटेड लोक आहेत. एकदा जोरदार टाळ्या पण वाजवा मिलिंद काकांसाठी. काका खूप सुंदर असं तुम्ही गाणं गायलं आहे. वेल, नेक्स्ट आपल्यासाठी परफॉर्म करायला येत आहेत ते ज्यांच्या फंक्शनमध्ये तुम्ही सर्वजण इथे आले आहेत.
none other than a lovely couple that we have, ladies and gentlemen, a bride and groom, Archana and Mitesh. तुमको पाया है तो जैसे खोया हूँ, कहना चाहूँगी तो तुमसे क्या कहूँ। तुमको पाया है तो जैसे खोया हूँ, कहना चाहूँगी तो तुमसे क्या कहूँ। किसी ज़बान में भी वो लफ्ज़ ही नहीं कि जिनमें तुम हो क्या तुम्हें बता सकूँ। मैं अगर कहूँ तुम सा हंसी कायनात में नहीं है कहीं, तारीफ ये भी तो सच है कुछ भी नहीं। तुमको पाया है तो जैसे खोया हूँ। मेरे साथ चलेगी, चल प्यार करेगी, ओ मेरे साथ चलेगी। अरे तू हाँ कर या ना कर तेरी मर्जी सोनिए, हम तुझको उठा कर ले जाएंगे, डोली बिठा कर ले जाएंगे। क्या बात है यार, शानदार परफॉर्मन्स होता है। एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया for अर्चना and मितेश. प्लीज हॅव अ सीट. वेल, नेक्स्ट आपल्यासाठी परफॉर्म करायला येत आहे ती जी अर्चनासाठी खूप जास्त प्रिय आहे, ती जिने अर्चनाचं बालपणापासून आतापर्यंत तिचं खूप जास्त सांभाळ केला आहे. नन अदर देन अर्चनाज एल्डर सिस्टर, अर्चनाची मोठी बहीण दीपिका. मुझे लगती है
तिचे भाऊ आणि बहिणी हे त्यांचे सगळ्यात फर्स्ट फ्रेंड्स असे असतात, आणि थोडेसे पप्पा पण, आणि आई आणि जीजू पण, आणि मग नंतर तुझी येणारी बायको. नक्की आजच उघडेल ना गिफ्ट? दिला आहे त्यांच्या प्रिय बहिणीचा एक एकदम महंगावाला गिफ्ट, ना ना तो आयफोन 15. लेडीज अँड जेंटलमॅन, आत्ता जे होणार आहे ते खूप खूप एकदम खास अशी परफॉर्मन्स होणार आहे, आणि ती परफॉर्म करणार आहे आपली लाडकी, आपली सगळ्यात मोस्ट ब्युटिफुल इथे दिसणारी लेडी, नन अदर देन आपली ब्राईड अर्चना. प्लीज कम ऑन द स्टेज. वेल, आताचा जो परफॉर्मन्स आहे हा फक्त अर्चनासाठीच फेवरेट आणि खास इम्पॉर्टंट असा नसेल, तर इथे उपस्थित असलेले सर्वांसाठी असणारे, खास करून अर्चनाची जी फॅमिली आहे त्यांच्यासाठी असणार. जिने तिला जन्म दिला, ती स्त्री त्यांच्या आयुष्याची, तिने तिला या काबिल बनवलं आहे की आता ती फक्त नवरीच नाही तर कोणाची तरी बायको बनणार आहे, आणि फक्त बायकोच नाही तर बाय गॉड्स ग्रेस खूप सारे असे रूप ती घेणार. कॅन वी हॅव दी ऑडिओ फॉर आवर मदर. आई म्हणजे वाळवंटातलं थंडगार पाणी, तिचे संस्कार म्हणजे संतांची अभंगवाणी. एक आईच असते जी स्वतःला विसरून आपल्याला विश्व मानते. वयाने कितीही वाढलं तरी पिल्लू अजून लहान आहे म्हणते. पगार देतो तिच्या हाती तरी तिची राहणी चाल. काटकसरीचं जिणं ती काही सोडत नाही. पैशापेक्षा मिठीचं मोल तिच्या इतकं कुणीच जाणत नाही. लहान होऊन पुन्हा एकदा तिच्या कुशीत शिरून पहा, सापडेल तिथे मेडिटेशनचं गुपित. स्ट्रेस घालवणारं हेच एकमेव संचित. थोपटण्याने तिच्या गाढ झोप लागते. तिच्या स्पर्शात निराळीत जादू असते. कसं कोण जाणे, पण आईला हे जमतं, कारण मायेचं विश्व तिच्यात बसतं. किती प्रकारे वर्णन करावं माऊलीच्या प्रेमाचं. ईश्वरा जागी पाहावं तिला, इतकंच आपल्या हाती होतं. बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, पाठीवरची थाप आहे. कधी रागावला तरीही ज्याची माया अमाप आहे, तो म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी आहे, संकटातून पार करणारी होडी आहे. जो कधीही तिखट वागला तरीही आयुष्यभराची गोडी आहे. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे. जगणं आपोआप आहे. आयुष्याच्या समुद्रात दीपस्तंभाची झाक आहे. तो म्हणजे बाप आहे.
मोठी बहीण. मोठ्या बहिणींचं एक गोष्ट असं असतं की ती बहीण तर बनतेच, लेकिन त्याच्या साथ साथ ती एक आईचा रोलसुद्धा निभावते. अँड आय थिंक अर्चनासाठी ती आईपेक्षा कमी नाही आहे. कॅन आय हॅव द व्हिडिओ फॉर सिस्टर? तिच्यासोबत भांडल्याशिवाय दिवस जायचा नाही, तिची खोड काढल्याशिवाय मन शांत निजायचं नाही. वाटायचं ही सासरी जाईल तेव्हा खरी मजा येईल, मी या घरचा एकटाच राजा होईल. पण ती सासरी गेली तेव्हा तसं घडलं नाही. माझ्या इतकं ओक्साबोक्षी कुणीच रडलं नाही. 2 वेण्या घालून गावभर मिरवायची. तिच्या जवळची प्रत्येक गोष्ट समान भागात वाटायची. कधी कधी ताई आईसारखीच भासते. तिच्याही कुशीत आईची ऊब असते. तिच्याशिवाय घर आता ओकं वाटतं. रोज न भेटणं आठवणीत टाकतं. आई इतकंच तिलाही मनात मानाचं स्थान आहे. बहिणीचं रूप देवी स्वरूप असतं. तिच्या असण्याचं महत्व ती सासरी गेल्यावर अधिक कळतं. भाऊ, दोन्ही भाऊ. येस. आणि ते दोघंही इतके प्रिय असे तिला. असं म्हणतात की मोठ्या बहिणीला जर आईचं प्रॅक्टिस करायची असते ना तर ती पहिले भावावरती करते, आणि जर तिला बॉक्सरची पण प्रॅक्टिस करायची असेल तरी ती भावावरती करते. तर दिस सॉन्ग इज अ डेडिकेशन तिच्या छोट्या भावासाठी. ये तस्वीर है ख्वाबों के रंगों की, खुशियों की सबकी अपनों की. ये तस्वीर है जादू के लम्हों की, मेरे दिल के सभी कतरों की. मेरे दिल की ये बगिया जैसे गुलशन की गलिया, यहाँ हर फूल 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 ब्यूटीफुल. मेरा दिल है और दिया है सुकून वाली इंडिया है, यहाँ हर पल 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 ब्यूटीफुल. तकरार है मगर प्यार बिखरा पड़ा. मुसीबत है कोई आ पड़ी, हर दिल मिलके खड़ा. ओ तस्वीर है आंसुओं से रंगी, देख कर आँख है छलकी सी. ओ तस्वीर है खून के रिश्तों की. हा डान्स एक डेडिकेशन आहे तिच्या छोट्या भावासाठी, विथ अ मेसेज की ती तुला सगळ्यात जास्त मिस करणार आहे. कारण आय गेस आता ती तुझी बॉक्सिंगची प्रॅक्टिस तिच्या हजबंडवरती करेल. कॅन वी हॅव द सॉन्ग प्लीज?
कंप्लीट होते जेव्हा आयुष्यामध्ये एक लाईफ पार्टनर येतो. आणि अर्चनाच्या लाईफमध्ये एक एकदम हँडसमसा लाईफ पार्टनर ऑलरेडी आला आहे. नन अदर देन द ब्युटिफुल ग्रूम दॅट वी हॅव, मितेश. सो दिस व्हिडिओ इज डेडिकेटेड टू आवर लवली ग्रूम मितेश. कॅन वी हॅव द व्हिडिओ प्लीज? आज लबों पे ये प्यार बड़ी मुश्किल से, इस प्यार में हमको पागल ना कर छोड़ना, ना छोड़ना और छोड़ना। अब तक चुप बैठे अब तो कुछ है बोलना, कुछ तुम बोलो कुछ हम बोले ओ ढोलना. डेडिकेट होत आहे तिच्या होणाऱ्या नवऱ्यासाठी. मितेश, कॅन वी हॅव द म्युझिक प्लीज? लाईफमध्ये मितेश आला आहे. मी तर बोलेल तिची फॅमिली आता कंप्लीट झाली आहे. तर हा पुढचा डेडिकेशन आहे अर्चनाच्या पूर्ण फॅमिलीसाठी, तिच्या मायकेसाठी पण आणि तिच्या ससुरालसाठी पण. क्या कहना छलक उठा
So Archana, will you marry me? Ladies and gentlemen, finally, we बोलू शकते की अर्चना and Hitesh are a lovely couple, engaged now. कसे बोलायचे असे कसे बोलायचे न बोलता आता तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता सांग जरा असे कसे लपायचे हे आता मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुआ मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुआ Congratulations and celebrations when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilations. I want the world to know I'm happy as can be. Who would believe that I could even used to think that happiness hadn't been invented? But I let you walk into my heart. Congratulations and celebrations. Well, अर्चनाच्या फॅमिलीला रिक्वेस्ट करेन की प्लीज जॉईन देम ऑन द स्टेज. अर्चनाची फॅमिली, तिचे मॉम डॅड, तिचे भाऊ बहीण, प्लीज जॉईन देम. अप्रतिम मजाच आली आणि आजचा हा दिवस स्पेशली आम्ही तिचा बड्डे होता म्हणून हा साखरपुडा विथ बड्डे असा प्रोग्राम ठरवलेला. सो परत एकदा थँक्यू अँड वन्स अगेन विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे आणि सर्वांना पण आल्याबद्दल थँक्यू. एकटी मी दिन
तू भोवती हातात नाही हात तरी तू सोबती मन बेभान बेभान होई मग प्रीतीला उधाण येई मन धागा धागा सोडते नवा मन धागा धागा रेशमी दुआ रोज बहाणे नवे शोधून मी थकते तुझ्याच मा